शिवबा, इथे राहणाऱ्या लोकांना गुलामी सहन करायची सवय झाली आहे. मी माझ्या डोळ्यांनी प्रत्यक्ष बघत आली आहे. जे मला उघड्या डोळ्यांनी दिसत आहे तेही लोकांना माहित नाहीये का? या गरिबांवर चालणाऱ्या अत्याचार, अन्याय ही सर्व बघून इथले लोकांचे रक्त उफळून येत नाही का? शिवा, जेव्हा तू माझ्या पोटात होतोस तेव्हा रामायण, अरण्यकांड ऐकलं आहेस, राक्षसांची वधांची गोष्ट ऐकली आहेस, तर मग हा मोगलांचा अत्याचार बघून तुझं रक्त उफळून नाही येत का? शिवबा, इथले लोकांना गुलामीगिरीतून मुक्त कर. जात पात मध्ये अडकलेले लोकांना एक सारखा हक्क मिळाला पाहिजे. त्यांच्यासाठी जरुरी आहे एक मात्र स्वराज्य, म्हणजे आपलं राज्य, स्वतःचं राज्य. जिथे प्रत्येकाला स्वतःचा अधिकार असेल, जिथे गरिबांवर अत्याचार होत नसेल, जिथे आई बहिणीची शीलत्वाची रक्षण होत असेल, हा स्वराज्याचे स्वप्न आपल्याला आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहायचे आहे. शिवबा, तू माझ्या हा स्वप्न पूर्ण करशील ना? माँसाहेब, मी आपली आज्ञा शिरोधार्य मानतो. तुम्ही मला जे संस्कार दिले आहेत, शिक्षणाचे जे धडे दिले आहेत, त्यातूनच मी अत्याचार अन्यायाशी सामना करेन. माँसाहेब, हे अत्याचार बघून माझे पण रक्त उकळते. माँसाहेब, माझे पण रक्त उकळते. मला पक्का विश्वास आहे तुमचे आशीर्वाद माझ्यावर सदैव आहे. तेव्हा मला जगात कोणाचे भय नाही. हे अत्याचार समोर मी निधड्या छातीने लढेन. माँसाहेब, तुमचे खूप खूप उपकार आहे. ही औरंगजेबाला, निजामशहाला, आदिलशहाला इथून लांब करेन. मी आई बहिणीवर होणारा अत्याचार दूर करेन. आई बहिणीच्या शीलत्वाची रक्षा करेन. या मराठा राज्यासाठी माझे प्राण द्यावे लागले तर चालेल. या हिंदुस्थानाच्या धर्तीवर सर्व मोगलांना ठार मारेन. मी मागे हटणार नाही, पण स्वराज्य तर मिळूनच राहील. माँसाहेब, मी आपल्या स्वराज्याचं स्वप्न पूर्ण करीन. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. हो शिवबा, चला आपण आजपासूनच स्वराज्याचा धडा शिकूया.